म्हणजे तुम्ही अजून एक वर्ष थांबणार आहात का? हे सगळ्या अटी काढा, डायरेक्ट त्यांना 50,000 ते 75,000 मदत तुम्ही तिथं करा. आणि जे काही पीक विमा होता पूर्वी 1 रुपयाला मिळाला होता, त्यातून शेतकऱ्याला खरंच मदत मिळत होती. पूर्णपणे तशी योजना परत एकदा या महाराष्ट्रामध्ये लागू करावी अशी आमची मागणी. सरकार शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो आणि या शेतकऱ्याला चक्क त्याच्या अर्धांगिनीला बैलाला झोपावं लागतं, नांगराला झोपावं लागतं, ही परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण आंदोलन करतो. पंढरपूरमध्ये शक्तीपीठावरून देखील शेतकरी आक्रमक आहे. हे बघा, आता लातूरला जी घटना घडली ती काही एकच नाही, अशा अनेक घटना आहेत. तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत ही घटना आली, म्हणून लोकांना ती कळाली, सरकारला कळाली. आम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी उचलला. आता मदत सरकारकडनं लगेच झाली, तर काय झालं, आजारी बैल नीट करायला सुद्धा शेतकऱ्याला पैसे द्यावे लागत आहेत. ही आजची परिस्थिती. म्हणजे ही कर्जमाफी सुद्धा आजारीच आहे. आणि कर्जमाफी मिळवायची असेल तर स्वतःच्या खिशातून पैसे हे लोकांना तिथे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आम्हाला आजारी कर्जमाफी नको, आम्हाला कर्ज वसुली नको, आम्हाला कर्जमाफी पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि शेतकऱ्याला खरंच करवाळा असेल तर लवकर ते सरकार निर्णय घेईल. एका बाजूला बैल शेतकऱ्याने दिला, पण गोवंश कायद्यावरून देखील शेतकरी अडचणीत आहे. गेल्या महिन्यामध्ये काही शेतकरी जे बैल खरेदी करून घेऊन आले होते त्यांच्यावर